आखाती देशामध्ये होत असलेल्या युद्धाचा मोठ्या प्रमाणात फटका भारताला बसताना पाहायला मिळतोय। एल-पी-जी गॅसला पर्याय म्हणून डायमिथाईल इथर गॅसची निर्मिती पुण्यातल्या पाषाण स्थित असणाऱ्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडून जे आहे त्याचं इन्व्हेन्शन करण्यात आलेलं आहे। आता मी त्याच लॅबोरेटरीमध्ये आहे। माझ्यासोबत या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक आशिष लेले सर आहेत। हा संपूर्ण नेमका प्लांट कसा आहे, कशा पद्धतीची या डायमिथाईल इथर गॅसची निर्मिती करण्यात आलेली आहे, सगळंच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होतंय, त्या युद्धाचा फटका कुठेतरी भारताला बसतोय। एल-पी-जी गॅसला पर्याय हा जो डायमिथाईल इथर गॅसची निर्मिती केलेली आहे तो असू शकतो का? निश्चित असू शकतो. आपण भारतामध्ये एल-पी-जी च्या आयात करतो, पण डायमिथाईल इथर हा आपण भारतात बनवू शकतो. मेथनॉलपासनं डायमिथाईल इथर बनण्याची प्रक्रिया, ते तंत्रज्ञान आमच्या रासायनिक लॅबोरेटरीनी डॉक्टर राजा त्याचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. त्याच्यासाठी एक कॅटलिस्ट लागतो, जो मेथनॉलपासनं डायमिथाईल इथर बनवतो. तो कॅटलिस्ट इथे डेव्हलप झालेला आहे. त्याचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आपण भारतात करू शकतो. त्यामुळे आयात करणं एल-पी-जी याच्यापेक्षा डायमिथाईल इथर भारतात बनवणं आणि एल-पी-जीला सबस्टिट्यूट करणं हे आज तंत्रज्ञानाच्या दृष्टीने शक्य झालेलं आहे. आम्ही 20-21 वर्षापूर्वी याचं संशोधन सुरू केलं आणि गेल्या 20 वर्षात अतिशय उत्तम प्रकारचा कॅटलिस्ट बनवला आहे. तो कॅटलिस्टचं डेमॉन्स्ट्रेशन आम्ही केलं, लॅबॉरेटरीमध्ये केलं आणि आज आमच्या इंडस्ट्री पार्टनरबरोबर आम्ही 250 किलो पर डेचा पायलट प्लांट करून दाखवलेला आहे आणि पूर्णतः सिद्ध केलेलं आहे की मेथनॉलचं 100% डायमिथाईल इथरमध्ये कन्व्हर्जन होतं. आता डायमिथाईल इथर का, हा मोठा प्रश्न आहे. तर डायमिथाईल इथर हा एल-पी-जी सारखा त्याच्या प्रॉपर्टीज एल-पी-जी सारख्या आहेत. एल-पी-जी म्हणजे काय, प्रोपेन गॅस. तो जर 7 बार प्रेशरला सिलेंडरमध्ये भरला, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो सिलेंडर असतो तो 7 बार प्रेशरला असतो, त्या दबावाखाली त्या गॅसचं द्रवात रूपांतर होतं, म्हणून त्याला आपण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एल-पी-जी असं म्हणतो. डायमिथाईल इथर तसाच आहे. 7 बार प्रेशरला कंप्रेस केला तर त्या दाबाखाली डायमिथाईल इथर त्याचं रूपांतर द्रवात होतं, लिक्विफिकेशन होतं. त्यामुळे तो एल-पी-जी सारखाच आहे. तुम्ही एल-पी-जीमध्ये त्यामुळे तो ब्लेंड करू शकता, मिक्स करू शकता. आहे त्या एल-पी-जी सिलेंडरमध्ये तुम्ही डायमिथाईल इथर 20% आहे तसंच मिक्स करू शकता. त्याच शेगडींवर, त्याच रेग्युलेटरवर तुम्ही ते वापरू शकता. त्या रेग्युलेटरमध्ये एक छोटं गॅसकेट चेंज करायला लागतं, बाकी काही करायला लागत नाही. जो स्वयंपाकी आहे त्याला बदल जाणवतसुद्धा नाही. म्हणजे आज एल-पी-जी वापरतो आहे, उद्या डायमिथाईल इथर वापरला तर त्याला बदलसुद्धा जाणवत नाही. त्यामुळे मी म्हणतो की हे पूर्णपणे रिप्लेसमेंट आहे एल-पी-जीसाठी आणि भारतात बनवलेलं आहे. भारताच्या तंत्रज्ञानाने भारतात बनवलेलं आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. सर, जेवढी भारताची एल-पी-जीची गरज आहे, ती गरज जी आहे ते डायमिथाईल इथर गॅस पूर्ण करू शकतो? पूर्ण करू शकतो, निश्चित पूर्ण करू शकतो. पण हे एकाच झटक्यात होणार नाही. स्ट्रॅटेजिकली जर तुम्ही बघितलं तर टप्प्याटप्प्याने त्याला रिप्लेस करायला लागेल. आज पूर्णतः एल-पी-जी वापरतो आपण, त्याच्यापासून पहिला टप्पा म्हणजे 8% रिप्लेस करायचा. आता तुम्ही बघा, 8% म्हणजे तुम्हाला कमी वाटेल, पण भारताची डिमांडच इतकी मोठी आहे की जरी 8% जरी रिप्लेस केला आपण, तरी आपल्याला 1000 टन पर डे, त्याच्यापेक्षा जास्तच DME भारतात बनवायला लागेल, तर तुम्ही 8% रिप्लेस करू शकाल. आता 1000 टन पर डे ही खूप मोठी क्वांटिटी आहे ही. त्याच्या पुढचा टप्पा 20% रिप्लेस करू शकता. अजून जास्त प्रमाणात आपल्याला DME लागेल आणि थेरॉटिकली तुम्ही 100% रिप्लेस करू शकता. सर, आत्ता जो हा आपण डेमो पाहिलेला आहे, या डेमोमध्ये किती प्रमाणामध्ये, किती टक्केचं आहे ते डायमिथाईल इथर वापरण्यात आलेलं आहे की 100% वापरलेलं आहे? आत्ता तुम्हाला डेमो दिला ते 100% डायमिथाईल इथर आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की एल-पी-जी नसला तरी पूर्ण डायमिथाईल इथर वापरून आपण स्वयंपाक करू शकतो. एल-पी-जी सारखाच आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे हे शक्य आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं थेरॉटिकली एल-पी-जी न वापरता पूर्णतः DME आपण वापरू शकतो. पण हे इमिजिएटली करणं शक्य नाही आहे, कारण त्याला थोडे बदल करावे लागतात. आपला DMEचा सिलेंडर जो आहे तुम्ही बघितलात, तो एल-पी-जी सिलेंडरसारखा नाही आहे. तो थोडा वेगळा दिसतो. त्याचं प्रोडक्शन करायला लागेल. शेगडी थोडी वेगळी दिसते, त्याचं प्रोडक्शन करायला लागेल. त्यामुळे लगेच उद्या एल-पी-जी सोडून डायमिथाईल इथर पूर्णतः बदलणं हे बरोबर होणार नाही. सर, एक छोटासा डेमो दाखवता येईल का? वेट. ओके.
तुम्हाला दिसतं एल पी जीसारखी त्याची फ्लेम आहे, तशीच निळी फ्लेम आहे. तुम्ही जर याचं एमिशन्स मोजले, किती कार्बन डायऑक्साईड यातनं बाहेर येतो, तो एल पी जीपेक्षा कमी येतो. त्याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड किंवा सल्फर ऑक्साईड ह्यासारखे जे एल पी जीमधनं येऊ शकतात प्रदूषण वायू, ते ह्याच्यातनं येत नाही. त्यामुळे अतिशय क्लीन इंधन आहे. आम्ही जे हे DME बनवतो आहे आत्ता, ते बायोमासपासून डिराईव्ह केलेलं आहे. म्हणजे बायोमास घेतो आम्ही, लाकडी बायोमास घेतो, त्याचं गॅसिफिकेशन करून त्याचं मेथनॉल बनवतो आणि त्या मेथनॉलपासून आम्ही DME बनवतो. त्यामुळे हरित इंधन आहे आणि क्लीन फ्युअल आहे, स्वच्छ इंधन आहे, त्यातनं एमिशन्स काही होत नाही. सध्या हा जो पायलट प्लॅन आहे सर, यामध्ये साधारणतः किती डायमिथाईल इथरची निर्मिती सध्या तुम्ही करताय आणि पुढे इन फ्युचरमध्ये काय प्लॅन्स आहेत? सध्या मी म्हटलं तसं 250 किलोग्रॅम पर डे, एका दिवसाला 250 किलोग्रॅम एवढं डायमिथाईल इथर आम्ही आत्ता बनवतो. पुढचा टप्पा आहे 2.5 टन, म्हणजे 2500 किलोग्रॅम पर डे, हा बनवायचा पुढचा टप्पा आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही कमर्शियल स्केलला, म्हणजे 500 ते 1000 टन पर डे या स्केलला तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. सर, कमर्शियलायझेशनसाठी जे आहे ते काय काय आणखी तुम्हाला परवानग्या घ्यायला लागणार आहे? तशा पद्धतीच्या परवानग्या तुम्ही केंद्र सरकारकडनं काही घेतलेल्या आहेत का? किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे प्लांट उभे राहावेत यासाठी काही प्रयत्न केलेत? प्रयत्न असे केलेत की ONGC सारख्या कंपनी, मोठ्या कंपन्या, यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर कोलॅबरेट करू, तुमचं तंत्रज्ञान घेऊ आणि मोठाले प्लांट्स आम्ही उभे करू, असं त्यांनी हे इच्छा प्रदर्शित केलेली आहे. डायमिथाईल इथरला ह्या शेगड्यांमध्ये वापरता येईल ह्याच्यासाठी जे सर्टिफिकेशन लागतं, ती एक LERC म्हणून बंगलोरला संस्था आहे, सरकारी संस्था आहे, ते सर्टिफिकेशन देऊ शकतात. त्यांच्याबरोबर आम्ही सर्टिफिकेशनसुद्धा घेतलेलं आहे. डायमिथाईल इथर गॅसची जी निर्मिती केलेली आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं प्रोजेक्ट झालेलं आहे, ते या प्रोजेक्टचे प्रमुख राजमलाई राज्य आपल्यासोबत आहेत. सर, व्हॉट यू से how this project after its product start from last 20 years, what you say about that? Yeah, it's a very long journey, but no, we have to cater the people of India. So we started with directly syngas to DME, and other one is methanol to DME. It's indirect approach. Now we have chosen the indirect approach, since methanol abundantly available because of coal gasification, biomass, and everything. So we have concentrated more on this kind of things directly for indirect route of methanol to DME. So we developed, as you see, that catalyst and everything. Now we are ready for industrialization of during this catalyst for CSR NCL technology. So I'm very proud that every help from all the governments and director. So we need to have built a big plant in 250 kilogram per day, big plant, and we are going for really long way to go to 1,000 tons or 2,000 tons per day. We are ready. Sir, what are the ingredient you use for to create a dimethyl ether? What is this? Can you say this? This is the simple form of catalyst which makes a conversion of two molecules of methanol to one molecule of DME and water, and it is indigenously developed. All are available in India. It is indigenously developed. All are available in India. So it's very a cost-effective way we have to prepare, and that even large scale we can prepare. So this is a journey of our catalyst, and now very sturdy, but activity is more and yield is more. Sir, can you show what is this plant? Okay, come. This is the one for for individually. This small one reactor is there, here, the small one, which we are testing whatever the catalyst we are making. First, we will screen here. Whether the conversion is coming and what is the drawback. So it is a combinatorial catalyst system. So we will take one pressure, one volume, one temperature, everything we will take it here. And then it is 1 ml we are sending. If it is very scope is good, very active, we will make it to 50 gram. This is the one. So the 50 gram, 1 gram become, this is a 50 gram. 50 gram level. So this is for a sustainable activity of this catalyst. This catalyst we are using green methanol, everything is sustainable. That's why we are putting sustainable division. One, it is coming for 50 gram. We want to scale up to 1 kilogram. This is 1 kilogram level we are putting. It is around 15 kilogram per day DME we are producing here. So due diligence happened with the largest refinery, IOCL Faridabad. They stayed with us around 1 week, and then they evaluated our catalyst, performance, yield and everything through the international standard. So international standard we won, and they approved, and then we went to now for 500 kilogram level.
So 1 gram we start at now 5 gram. Now we are ready to for next month we are going for 1 ton level per batch catalyst without losing the activity. It means that conversion, selectivity, downstream there is no impurity. That is a very crux of our catalyst, USB. This catalyst working with pressure. In the world, we are working less pressure only working, compressor will be outside. We don't have any compressor, we have working with the pressure of this one. So the catalyst is hydrophobic, water is one of the byproducts, so it is hydrophobic, water repellent catalyst, but activity is same. So we are tailored the catalyst. Sir, this project start from last 20 years. What are the problem you faces in whole journey? Yeah, we started first initially with coal gasified kind of syngas to things. We have a lot of hiccups in analytical instruments, analytical matter and everything. We know the proper column and everything. We don't get it properly. We do. Now we got it. In the last 6 years, we are working with the methanol to DME. We are well equipped, and even we are working with the BIS, Bureau of Indian Standards. So the purest DME available in India is our lab, 99 points. So we are sending as a standard for our DME to everywhere. So we are very now happy. We are having well equipped. Even water content on this one, we can measure it here. Sir, for the LPG, we are dependent to the other countries. So what your expectation from the government of India for to encourage for that kind of DME project? Yeah, of course, the Indian government always helping now, because now we are going for CGST, there's a OADB. So they are also willing to give, they are going to sanction the project. Already we have 2 times we have taken. Indian government is very, very supportive. And once it's legal forms, it means that authenticity of blending 20% everything, there are a lot of tests are going on and everything. They are working on it, all areas. Sir, how much period required for to commercialization of DME? It depends on the government norms, logistics, how to go. It's like LPG. So we want logistics, we want the blending program. Government is already working with LERC and IOCL and everything. So soon it will happen. That's all we are expecting. सर कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस वंडरफुल प्रोजेक्ट सर. Thank you. अर्थात हे होते या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत राजमलई राजा यांच्या नेतृत्वामध्ये मागील 20 वर्षांपासून या प्रोजेक्टवरती काम सुरू होतं आणि ते प्रोजेक्ट आज अक्षरशः जे आहे ते प्रत्यक्षात आलेलं आहे. कारण जर पाहिलं तर आखाती देशामध्ये जे युद्ध होतं त्या युद्धाचा खूप मोठा फटका भारताला बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कुठेतरी LPG गॅसचा पुरवठा खंडित झालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये गॅसची टंचाई भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. यालाच पर्याय म्हणून डायमिथाईल इथर गॅसची निर्मिती भारतातील अर्थात पुण्यामध्ये जे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज आहेत त्यातील सायंटिस्टनी ही निर्मिती केली आहे आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये इन्व्हेन्शन होईल, संशोधन होईल आणि लवकरच हा गॅस जो आहे तो घरामध्ये जाईल, त्याचं कमर्शियलायझेशन होऊ शकतं अशा पद्धतीचं माहिती जी आहे येथील शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.